नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला हे अशा प्रकारचा SMS आलेला आहे का? CSC मानधन.in पर पंजीकरण करे PMSYM पेन्शन 3000 31/3/2026 तक. असा जर SMS तुम्हाला आला असेल तर PMSYM पेन्शन योजना काय आहे? यामध्ये 3000 रुपये तुम्हाला कसे मिळतील? याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सर्वप्रथम पाहूया की ही योजना काय आहे. तर ही जी योजना आहे या योजनेचं नाव आहे पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना. यामध्ये असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत जसे शेतमजूर, बांधकाम करणारे, फेरीवाले, घरकाम करणारे, रिक्षा चालक, शिवणकाम करणारे म्हणजे असंघटित क्षेत्रात जेवढे काही काम करणारे कामगार असतील यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत पहा. यामध्ये तुम्हाला 100% वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. यामध्ये काय आहे, सरकारचा वाटा जेवढी रक्कम तुम्ही भरताल तेवढीच रक्कम केंद्र सरकार जमा करते. समजा तुम्ही 50% योगदान दिलं तर केंद्र सरकारचं योगदान यामध्ये 50%चं असतं. यामध्ये कौटुंबिक पेन्शन सुरू झाल्यावर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास जोडीदाराला म्हणजे पती किंवा पत्नीला 50% पेन्शनचा लाभ दिला जातो, म्हणजे 1500 रुपये तुम्हाला लाभ दिला जातो. तर अशी ही योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. तर योजनेसाठी पात्र कोण आहे, यासाठी अर्ज कोण करू शकता पहा. योजनेसाठी पात्रता, अर्जदाराचं वय जे आहे ते 18 ते 40च्या दरम्यान असलं पाहिजे. अर्जदाराचं वय 18 ते 40च्या दरम्यान असेल तरच यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर मासिक उत्पन्न 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असावं. तुमचं जे महिन्याचं उत्पन्न आहे ते 15,000 रुपयापेक्षा जास्त नसावं. अर्जदार हा EPFO म्हणजे भविष्य निर्वाह निधीचा सदस्य नसावा, ESICचा सदस्य नसावा, NPSचा सदस्य नसावा, तसेच तो इन्कम टॅक्स भरणारा नसावा. एवढ्या काही अटी आहेत. तुम्हाला यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर दरमहा किती रक्कम भरावी लागेल? तुमचा मासिक हप्ता जो आहे तो तुमच्या वयानुसार ठरवला जातो. तुमचं वय किती आहे त्यानुसार तुम्हाला महिन्याला पैसे भरावे लागतात. तेवढेच पैसे केंद्र सरकार तुमचे जमा करते. समजा तुमचं वय 18 वर्ष आहे तर तुम्हाला दरमहा 55 वर्ष भरायचे आहेत वयाच्या 60 वर्षापर्यंत, आणि केंद्र सरकार ही सेम तेवढीच रक्कम तुमची वयाच्या 60 वर्षापर्यंत भरणार आहे. आणि जर तुमचं 30 वर्ष वय असेल तर तुम्हाला दरमहा 105 रुपये भरायचे आहेत. तुमचं वय 40 वर्ष असेल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये भरावे लागतील आणि केंद्र सरकार ही तेवढीच रक्कम तुमची भरणार आहे. तर यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं किंवा यासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी नोंदणी कशी करावी? नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी आणि मोफत आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची आवश्यकता नाही. एकतर तुम्ही CSC किंवा महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता आणि तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तिथं नोंदणी करून घेऊ शकता. जर तुम्हाला स्वतः घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून नोंद करायची असेल तर मानधन.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. यासाठी तुम्हाला आधार क्रमांक लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे, आधारशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे. तुम्ही मानधन.in या वेबसाईटवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्ही या पेन्शनचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या वयानुसार आता पैसे भरावे लागतील. वयाच्या 60 वर्ष वयापर्यंत तुम्हाला हे पैसे भरायचे आहेत. 60 नंतर तुम्हाला 100% 3000 रुपये पेन्शन सुरू होईल. तर अशी ही PMSYM ही योजना आहे. जर तुम्हालाही ही योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.